हिंगोलीच्या आखाडा बाळापूर हद्दीमधील कांडी फाट्याजवळ कळमनुरी तालुक्यामधील गणपत शिंदे राणा या व्यापाऱ्याचे अज्ञात चोरट्यांनी अपहरण करून त्याला सोडण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली होती। हिंगोलीमधील अपहरणाची घटना घडल्यानंतर एकच खळबळ माजली। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील यांनी पोलिसांचे विविध 7 पथकं तयार करून पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने विशेष तपास करत अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय। अवघ्या 24 तासामध्ये अपहरण करणाऱ्या 6 आरोपींना अटक करून अपहरण झालेल्या गणपत शिंदे या व्यापाऱ्याची सुटका पोलिसांनी केली। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। श्री गणपतराव शिंदे जे प्रख्यात व्यापारी आहेत आखाडा बाळापूरचे, त्यांचं अपहरण झाल्यानंतर जी माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या टीम्स विशेषतः LCBचे श्री विकास पाटील, त्यांची घेवारे आणि API घेवारे यांनी त्यांची टीम आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP DYSP तिथे कॅम्प करून होते। त्या अनुषंगाने तातडीने हालचाली करून सर्व एंट्री एक्झिटचे CCTV फुटेज चेक करून जास्तीत जास्त कुठपर्यंत ते जाऊ शकतात त्याची पडताळणी करून आणि गोपनीय माहिती काढून आपण तातडीने यामध्ये हालचाली केल्यामुळे आज काल रात्रीच आपल्याला विक्टिम आणि त्याला किडनॅप करणारे सर्व आरोपी मिळालेले आहेत। ते आपण औरंगाबादच्या पोलिसांच्या मदतीने औरंगाबादमध्ये त्यांना तिथे डांबून ठेवलेलं होतं, त्यांच्या मदतीने आणि आपल्या टीमच्या सतर्कतेमुळे ते वाहन आणि आरोपींसह सगळ्यांसह मिळालेले आहेत। आज आपण बघितलं तर यामध्ये आरोपी तेलंगणा, त्याच्यानंतर संभाजीनगर, कर्नाटक आणि नांदेड यामधून आलेले आहेत आणि हे सर्व प्रोफेशनल आरोपी आहेत। त्यांनी 1 करोड रुपयाची खंडणी मागणी केलेली होती आणि यामध्ये यांच्यावर पूर्वी खुनाचे प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। त्यामुळे आम्हाला समाधान आहे की आम्ही तातडीने कारवाई केल्यामुळे आम्ही अपराधाला सुटका करू शकलो सुखरूप आणि आरोपींना देखील अटक करू शकलो। थँक्यू। हे आरोपी रेकॉर्डवरील आहेत, त्यांच्याकडे 2 फॉरेन मेड पिस्टल्स आणि काही ॲम्युनिशन आणि मोबाईल्स आपण जप्त केलेले आहेत। त्यांची 1 वाहन देखील आपण जप्त केलेली आहे। पथकाला माननीय IG सर, माननीय वरिष्ठ अधिकारी DG ऑफिसकडून सुद्धा फॅलिसिटेट करण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांचा आम्ही योग्य तो रिवॉर्ड रिपोर्ट पाठवत आहोत। घटना आहे अपहरणाचे अनेक किस्से आपण चित्रपटात पाहिलेले आहेत, परंतु याचीच प्रात्यक्षिक जे आहे आपल्याला हिंगोलीत पाहावयास मिळाले आहे। हिंगोली येथील आखाडा बाळापूर येथील व्यापारी गणपत शिंदे यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते व त्यांना संभाजीनगर येथे ठेवण्यात आले होते व त्या आरोपींनी अपहरण करण्याच्या मुलाला फोनवर 1 कोटी रुपयाची मागणी केली व तुमच्या वडिलाला सोडायचे असेल तर 1 कोटी रुपये आणून द्यावे लागतील अशी मागणी केली। या गोष्टीची गांभीर्य लक्षात घेऊन अपहरणकर्त्याच्या मुलाने पोलीस स्टेशन बाळापूर येथे धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व आमच्या वडिलाचे अपहरण झाल्याची घटनेचा तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली व या गोष्टीची दहकता लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या तपासाचे चक्रे गतिमान करून या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे असे 7 पथकं तैनात करण्यात आली व ह्या पथकाच्या माध्यमातून पोलिसांनी CCTV मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून जे आहे आरोपीपर्यंत पोहोचले व आरोपींना जे आहे संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले व ह्यांच्याकडे 6 मोबाईल व 2 पिस्टल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर अपहरण झालेल्या गणपत शिंदे यांची सुखरूप सुटका केली। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये जे आहे आनंदाचे वातावरण पसरले व सर्व पोलिसांचे कौतुक करत पोलीस अधीक्षक व सर्व टीमचे कौतुक केले व त्यांचा स्वागत केले।